नमस्कार. आज आपण पाहणार आहोत करंजी. तर याचंच पहिल्यांदा सारण बनवून घ्यायचं आहे. त्यासाठी इथं मी घेतलेत ड्रायफ्रूट्स. त्यांना ड्राय रोस्ट करायचं आहे. एक 2-3 मिनटं थोडासा कलर चेंज होईपर्यंत रोस्ट करायचं आहे. त्यानंतर इथं मी घेतले दोन मोठ्या वाट्यांचं किसलेलं खोबरं. याला पण आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. इथं मी 2 चमचे तूप घेतले आणि त्यामध्ये एक कप रवा, बारीक रवा घेतलेला आहे. लाडूचा रवा असतो ना, तो रवा घेतलेला आहे. त्याला पण आपल्याला चांगलं खरपूस भाजून घ्यायचं आहे. जास्त लाल करायचं नाही रव्याला आणि शक्य तितका तुपाचा कमी वापर करायचा, म्हणजे करंजी जास्त दिवस टिकते. हे सगळं मिश्रण आता एकत्र करायचं आणि यामध्ये भाजलेली खसखस 1 चमचा, इलायची पावडर आणि थोडंसं चवीपुरतं मीठ टाकायचं. तुमच्या आवडीचे ड्रायफ्रूट्स तुम्ही इथं ॲड करू शकता आणि 1 कप पिठी साखर घेतली आहे. साखरेचं प्रमाणही आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. आता करंजीसाठी इथं मी घेतलं 4 कप मैदा आणि अर्धी वाटी बारीक रवा आणि 1/4 कप गरम तूप घेतलेलं आहे. थोडंसं चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे आणि कडकडीत तुपाचं मोहन टाकायचं यामध्ये. तूप चांगलं चोळून घेते सगळ्या पिठाला आणि हळूहळू लागेल तसं पाणी ॲड करून पीठ आपल्याला हे घट्टसर मळून घ्यायचं आहे. शक्यतो जमेल तितकं घट्ट मळायचा प्रयत्न करायचा आहे. यासाठी मला 1 कप पाणी लागलेलं आहे. पीठ छान मळून झाल्यानंतर आपल्याला अर्ध्या तासासाठी हे पीठ झाकून ठेवायचं आहे आणि अर्ध्या तासानंतर पुन्हा चांगलं मळून घ्यायचं पीठ. थोडंसं तेलाचा हात लावून मळून घेतलं तरी पण चालेल. आता इथं मी साठ्याच्या करंजी बनवते. त्यासाठी 2 चमचे तूप आणि 2 चमचे तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तुम्ही कॉर्नफ्लॉवरसुद्धा घेऊ शकता. हे चांगलं मिश्रण 2-3 मिनटं फेटून घ्यायचं आहे. कणिक चांगली आपली भिजली. आता याचे गोळे करून 4 ते 5 लाट्या करून घ्यायच्या. तुम्हाला जितक्या खूप लेयर्स हवे असतील तर 5 लाटी केल्या तरी पण चालतील. पातळ चपातीसारख्या लाटायच्या आणि एकावर एक साठा लावून ठेवायचा. असं दाखवल्याप्रमाणे सगळ्यात पहिल्या लाटीला तयार केलेला साठा लावून घ्यायचा. त्याच्यानंतर 1 बाय 1 ठेवायचा आणि सगळ्यात लास्टची जी पोळी असेल तिला मात्र साठा लावायचा नाही. इथे मी करंजीसाठी 4 पोळ्या यूज केलेल्या आहेत एका वेळेला आणि अगदी जमेल तितकं ना टाईटली रोल करायचं आणि हळूहळू मग ते लांब करून त्याचे चाकूच्या हेल्पनी कट करून हव्या त्या साईजच्या गोळे करायचे. मी इथं छोट्या छोट्या साईजचे गोळे केले. तुम्ही तुमच्या आवडीनुसार करू शकता लहान मोठे गोळे. असं दाखवल्याप्रमाणे मध्ये प्रेस करायचे आणि मग त्याच बाजूला लाटायला सुरुवात करायची. करंजी लाटून झाल्यावर त्यावर सारण भरून चांगलं नीट प्रेस करून घ्यायचं आणि फिरकीने करंजीचा शेप द्यायचा. तुम्ही हवं तर साच्याचा यूजही करू शकता. साईडला तेल गरम करत ठेवलेलं आहे आणि गॅसची फ्लेम शक्यतो मीडियम टू हाय ठेवायची. सो इथे मी काही करंज्या बनवून घेतलेल्या आहेत. आता आपण त्यांना तळूयात. करंज्यांना थोड्या वेळाने स्टर करत राहायचे म्हणजे
करंज्या सगळीकडून एकसारख्या कलरवरती तळल्या जातात. छान गोल्डन ब्राऊन कलर येईपर्यंत तळायच्या. सो या पद्धतीने आपल्या करंज्या तळून तयार आहेत. तुम्ही बघू शकता किती छान लेयर सुटल्यात. एकदा नक्की ट्राय करून बघा. व्हिडिओ आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.